मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वच्छ गोठा आणि आकर्षक गोठा कशा पद्धतीने असायला पाहिजे. तर हे आपला डेअरी फार्मचा गायींचा मुक्त संचार गोठा आहे. तर इथं गायीला खायला फिडिंग देण्यासाठी इथं सगळ्या आलेले आहेत. आणि हा जो समोरचा परिसर आहे, आता अंधार जास्त आहे आणि थंडी पण आहे. पण समोरचा जो परिसर तुम्ही बघू शकता, हा सगळा परिसर मुक्त संचार परिसर आहे. तर अशा पद्धतीने आपल्या गायींचा मुक्त संचार गोटा डेअरी फार्म आहे. तर दिवसाच्या उजेडामध्ये तुम्हाला मी एक फ्रेश व्हिडिओ नक्कीच काढून दाखवेन. कारण की एवढा परिसर तर गायींना असणं आवश्यकच आहे. आणि मुक्त संचारचं फायदे तर सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहेत. तर रिपीट मी तेच सांगणार नाही. तर मित्रांनो, विषय असा आहे की हे जे खाली शेण जे पडलेलं आहे, तर ह्या शेणाचा आपल्याला असा फायदा होतो की याच्यामध्ये गायी बसल्यावर गरमी मेंटेन करते. तिच्या शरीराला जेवढी गरमी पाहिजे असेल तेवढी, आणि गायींच्या खुरांसाठी नख्यांसाठी हे अत्यंत महत्वाचं असतं. तर बरेचसे युट्यूबर काय ना काय वेगवेगळी माहिती सांगत असतात की गायला चुना चारला किंवा दूध डबल झालं किंवा काय असं तसं ह्या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, चुन्यामध्ये कॅल्शियम असतं हे बरोबर आहे. पण त्याचा उपयोग गाईच्या पोटामध्ये चुना जाणं महत्वाचंच आहे. तर त्यासाठी एक साधी सोपी एक ट्रिक आहे. त्या ठिकाणी पण मुक्त संचारमध्ये आपल्या गायी पाणी पित असतात दिवसा. तर असे जे काय पाण्याचे हौद असतील, पाण्याच्या जिथं काय पाणी प्यायला तुम्ही गाईला सोर्स केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चुन्याचा पेंट देऊ शकता. जेणेकरून गाई पाणी पित असताना थोडा चुना तिच्या पोटात गेलेलं चांगलंच असतं. कारण की गाईचं कॅल्शियमची गाई आल्यानंतर झीज झालेली असते, तर ती झीज भरून निघते. तर अशा पद्धतीने चुना तुम्ही गाईच्या आहारामध्ये ॲड करू शकता. मित्रांनो, हा आपला मुक्त संचार गायींचा परिसर आहे. तर एवढा कमीत कमी परिसर असणं गरजेचंच आहे, जेणेकरून आपल्या गायी आरामात इथं फिरतील, बसतील आणि ज्यावेळेस पण त्यांना तहान लागेल त्यावेळेस पाणी पितील, आणि ज्यावेळेस पण त्यांना चारा खायचा असेल त्यावेळेस अशा शेडमध्ये जाऊन चारा खातील. आणि जास्त ऊन असेल तर गाई ऑटोमॅटिक शेडकडे जाऊन सावलीमध्ये बसतात. आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तसं तर काही गरज नसते. पण दिवसा मस्तपैकी ह्या परिसरामध्ये गायी फिरून निवांत बसत असतात, फिरत असतात. तर असा मुक्त संचार असायला पाहिजे, जेणेकरून गायींच्या आरोग्यासाठी, त्यांच्या व्यायामासाठी एकदम व्यवस्थित आणि आकर्षक असा हा मुक्त संचार फार्म आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे. मित्रांनो, आता लाईटच्या प्रॉब्लेममुळं, उजेडाच्या कमतरतेमुळं मी जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन अपडेट शेतकऱ्यांपर्यंत, पशुपालकांपर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जरी तुम्हाला काहीतरीच वाटला असेल, तरी पण आणखीन चांगल्या विषयावर मी व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शामील व्हा आपल्या दूध उद्योजक व्यवसायामध्ये.